सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. नरेंद्र मोदींनी जेव्हापासून खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, सोनं, परदेशी प्रवास या सर्वांवर आपलं वक्तव्य केलं, महाराष्ट्रभर भाजपा नेत्यांमध्ये जणू काही एक स्पर्धा लागलेली आहे. कोण किती जास्त नरेंद्र मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहे, जणू काही एक माकड स्पर्धा लागलेली आहे महाराष्ट्रातल्या या भाजपा नेत्यांमध्ये. त्यात देवेंद्र फडणवीस सगळ्यात अग्रेसर. मग चंद्रकांत पाटील असतील, गिरीश महाजन असतील, प्रवीण दरेकर असतील, मला वाटतं प्रसाद लाड, शेलार, त्यानंतर नितेश राणे, अनेक नेते आहेत. आता फक्त लोळत 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 जाणं बाकी राहिलेलं आहे. कोणी आपली इलेक्ट्रॉनिक व्हेकल दाखवतंय. मला एक खरं कळत नाही, आणि खरं तर हा माझा प्रश्न तुम्हा सर्वांना सुद्धा आहे. ज्यावेळेस तुम्ही यांचे हे मरकट चाळे बघता, माकड चाळे बघता, तुमच्या मनात हा प्रश्न येतो, या इलेक्ट्रिक व्हेकल्स जवळपास 40 लाखांच्या आहेत. इलेक्ट्रिक व्हेकल्स स्वस्त नाहीत, त्या परवडणाऱ्या नाहीत. इलेक्ट्रिक व्हेकल्स ज्यावेळेस हे दाखवतात, त्यांना एक प्रश्न विचारा, या व्हेकल्स आम्ही खरेदी करू शकतो का? या 4 चाकी आम्ही खरेदी करू शकतो का? आमची तेवढी पत तुम्ही ठेवलेली आहे का खरेदी करण्याची? इलेक्ट्रिक व्हेकल्स दाखवतात, कोणी बुलेटवरून प्रवास दाखवतायत. मला सांगा, या देवेंद्र फडणवीसाने कधी आपल्या आयुष्यात शेवटचा बुलेट प्रवास कधी केला असेल? आज जो बुलेट प्रवास दाखवला गेला शेलाराला मागे बसवून, या देवेंद्र फडणवीसाने स्वतः शेवटचा बुलेट प्रवास कधी केला असेल हे स्वतः सांगू शकत नाहीत. आज नरेंद्र मोदींच्या त्या विनोदानंतर, मी त्याला विनोद हाच शब्द वापरतो आणि अगदी जबाबदारीने शब्द वापरतो, विनोद. नरेंद्र मोदींच्या विनोदानंतर, झोक मारल्यानंतर ही देशभर जी काही स्पर्धा चालू झाली, कुठे नेऊन ठेवलाय देश माझा? मी तुम्हाला यांच्या मरकट चाळ्यांपैकी एक गुपित दाखवतो. कशा प्रकारे आशिष शेलार बोलण्याच्या ओघात आपल्याच मोदींचा म्हणजे पद्धतशीर समाचार घेऊन गेले असंच म्हणता येईल. नरेंद्र मोदींचा समाचार आम्ही घेण्याच्या अगोदर आशिष शेलारांनी कसा घेतलाय एकदा तुम्हाला पाहायला हवं. पहा. त्याला म्हटलं एवढं गाणं कमी केलं, एका दिवशी आम्हाला सांगा चालला आणि सिक्युरिटीला पण खांद्यावर अँब्युलन्स लागेल आपल्याला. व्हिडिओत आशिष शेलार म्हणतात, आता आमच्या सिक्युरिटी गार्डला आम्ही असं खांद्यावर घेतो आणि येतो. आम्हाला जे गाड्या कमी वापरण्याचं, इंधन कमी वापरण्याचं आव्हान केलंय, तुम्ही पाहिलं कशा म्हणे सिक्युरिटी गार्डलाही असं खांद्यावर घेऊन येतो. हे आवाहन ज्यावेळेस नरेंद्र मोदींनी केलं, त्यांचीच माणसं ही अशा प्रकारे नरेंद्र मोदींचा मजाक उडवत आहेत. माझं त्या सर्वांना सांगणं आहे, जे आज बुलेट, इलेक्ट्रॉनिक व्हेकल, कोणी तर पायी चाललंय, नितेश राणेंसारखी काही पायी जाताना दिसले मला, त्यांना माझा सगळ्यात पहिला हा सवाल आहे, तुम्ही जर हिंमत असेल तुमच्यामध्ये, आणि तुमच्यासाठी जर राखीव जागा आहेत एसटी महामंडळामध्ये, त्या गाड्यांमध्ये आजही विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य अशा प्रकारच्या एसटी महामंडळाच्या काही त्या बसेसच्या ती आसनं राखीव आहेत. आजही जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल, तुम्हाला चांगलंच माहितीये. मला जरा हिंमत असेल ना, लालपरीने प्रवास करून दाखवायचाच. एक लालपरी निघाल्यापासून आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जाताना लालपरी 4 वेळा बंद पडते. नेत्या हो, 4 वेळा बंद पडते. तुम्हाला झलक पाहिजे लालपरी कशी पोहोचते? ती अशी पोहोचते. लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान, ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकी की होणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. आता मला सांगा, यापैकी एकही नेता लालपरीने तुम्हाला जाताना दिसेल का? म्हणजे ज्या काळात ती आसनं राखीव ठेवली गेली होती, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, त्या काळातले आमदार खासदार, तो काळ काँग्रेसचा होता. त्या काळात आमदार खासदार हे एसटीने प्रवास करायचे. मुंबईपर्यंत मंत्रालयात जाताना किंवा विधानसभेत जाताना ते एसटीने, आपल्या गावाकडून एसटीने जायचे. आता ह्यांच्या गाड्या बघायच्या तुम्हाला कशा आहेत? म्हणजे फक्त लोकांना दाखवण्यापुरत्या ह्यांनी आपल्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स काढल्या. कशा आहेत त्या जरा पहा ना. थाट, यांचा थाट.
नगरसेवक प्रवीण दरेकर यांच्यावर कित्येक आरोप झाले. भाजपामध्ये शांतपणे झोप घेत आहेत, छान छान गाड्या वापरत आहेत, इलेक्ट्रॉनिक व्हेकल. का तर नरेंद्र मोदींनी सांगितलंय. अगदी काल परवाचा नारायण राणेंचा, मला वाटतं 10 एप्रिलचा नारायण राणेंचा वाढदिवस असतो. 10 एप्रिलच्या नारायण राणेंच्या वाढदिवसादिवशी यांनी चार्टर्ड प्लेनने सिंधुदुर्गापर्यंत प्रवास केला. मुंबई गोवा हायवेने प्रवास करण्याची यांच्यात ती हिंमत नाही. चार्टर्ड प्लेनने प्रवास केला फक्त एका वाढदिवसासाठी. तुम्हाला माहिती त्या चार्टर्ड प्लेनचा खर्च कितीपर्यंत जातो? जवळपास 8 लाखांपर्यंत. ते पण ते कुठल्या क्वालिटीचं असेल. मी सगळ्यात लोएस्ट क्वालिटीचं चार्टर्ड प्लेन तुम्हाला 8 लाखांचं सांगितलं. आता हे नेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासाठी असलेलं चार्टर्ड प्लेन कुठल्या क्वालिटीचं असेल हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्याची किंमत कितीपर्यंत जाईल पुढे, एकदा हा व्हिडिओ पहा ना. ए भाजी मग हे सगळं पाहिल्यानंतर नरेंद्र मोदी हे फालतूचे सल्ले तुमच्या मंत्र्यांना द्या, तुमच्या नेत्यांना द्या. तुमच्या नेत्यांचे ड्रायव्हर, तुमचा नेता तिथं विधान परिषदेमध्ये बसल्यापासून त्याचे सगळं ते सेशन संपेपर्यंत, तो बाहेर येईपर्यंत तुमच्या नेत्यांचा ड्रायव्हर तिथे एसी मध्ये बसलेला असतो. गाडीची एसी चालू करून गाडीचं डिझेल, पेट्रोल हे तुमच्या माझ्या टॅक्सच्या पैशातनं जात असतं. तुम्हाला माहितीये, आपल्या टॅक्सच्या पैशातनं ह्यांचे ड्रायव्हर, म्हणजे ह्यांना सगळे भत्ते असतात, ते भत्ते कुणाच्या पैशातनं? तुमच्या माझ्या टॅक्सच्या पैशातनं. फुकट नाही येत ते. आपण इथे घाम गाळायचा आणि ह्यांचे ड्रायव्हर तिथे एसी बस, म्हणजे जवळपास 4-4, 5-5 तास एसी चालू करून हे बसतात. बघा ना, यांचा मला एनडीटीव्ही मराठीचे खरं तर आभार मानायचे या व्हिडिओ बद्दल. प्रसाद लाड यांच्या गाडीचा ड्रायव्हर पहा. पाहुयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलं खरं, मात्र सत्ताधारी आमदारांनाच त्याचा विसर पडलेला दिसतोय. भाजप आमदार प्रसाद लाड हे आपल्या गाडीचा एसी सुरू ठेवून बाहेर उभे होते. गाडीचा एसी सुरूच ठेवत डिझेलचा अपव्यय करताना दिसले. एका बाजूला स्वतः पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आपल्या कारचा ताफा कमी करतायत, मात्र दुसरीकडे एसी सुरू ठेवून आमदार मात्र डिझेलचा अपव्यय करताना दिसतायत. कोणाची गाडी आहे? जब फोन चालू जरा 2 मिनट नहीं, गाड़ी किसकी है? हाँ? गाड़ी किसकी है? हाँ? गाड़ी किसकी है? क्या हुआ बोलो नहीं ना। नहीं, गाड़ी एसी लगा के आप रुके हैं, इसलिए गर्मी बहुत है क्या, इसलिए मैंने पूछा. नहीं साहब आ रहे हैं ना हमारे। कौन है साहब? हाँ? नाम क्या हुआ बोलो ना। नाम कौन है बताओ ना साहब का. अरे फोन चालू है अरे मेरा। नाम केसर मेरा का। इमरजेंसी डिलीवरी केस है मेरा। MLA एक नंबर बता रहा हूँ, MLA डिलीवरी केस है इधर देखो अभी। अच्छा ठीक है. आपको चालू जे गाड्या. तर एकीकडे पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलं आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीचा मात्र एसी सुरूच असल्याचं समोर आलं. नेते सांगतायत की इंधन वाचवा, मात्र इतर नेत्यांच्या गाड्या एसी लावून बिंदास उभा राहतायत, बसतायत आणि लोक बोलायला मात्र तयार नाही आहेत. प्रसाद लाड यांची गाडी वाटतं कदाचित. नेते नाही आहेत प्रसाद लाड. सार्वजनिक सांगतायत ते की आम्ही ताफा कमी केला. ही गाडी कोणाची विचार जरा, कोण आहे इथं आत या पद्धतीने? गाडी किसका है? गाड़ी है सर आ रहे हैं, सर निकल रहे हैं। कौन है? नाम क्या है सर का? हाँ क्या हुआ बोलिए ना आप। नहीं नहीं, मैं पूछ रहा हूँ नाम किसका है. नहीं नहीं क्या हुआ आप तो बताइए ना, कारण तो बताइए ना। गाड़ी लगा के एसी लगा के बैठे हैं तो गर्मी है इसलिए लगा के बैठे हैं या? गर्मी नहीं, साहब आ रहे हैं, गाड़ी धूप में खड़ी थी मेरा। अच्छा, हाँ। हाँ तो गाड़ी तो साहब का ठंडा। नाम क्या है? क्या करना बोलो ना आप। और नाम बताना क्या है? 50 गाड़ी दिख रही है, 50 गाड़ी स्टार्ट ठीक आहे, आपको बात नाही करणे, ठीक आहे. साहेबाला नाव सांगायचं नाही असं दिसतं ओव्हरऑल. पण त्याच्यामध्ये प्रश्न असा उपस्थित राहतोय की एका बाजूला. बरं, एक वेळ मी आमदार खासदारांचं समजू शकतो. घेतलंय आम्ही त्यांना उरावर बसवून. आमदार खासदार जनतेचे सेवक आम्ही घेतलंय उरावर बसवून. हा भागवत कोण आहेत?
मोहन भागवत नेमके आहेत कोण? त्यांचा एवढा हा काफिला कुणाच्या पैशातनं? उत्तर देऊ शकेल कोणी? यांच्या ताफ्यामध्ये जवळपास 40 गाड्या, फक्त गाड्या मोजायच्या तुम्ही व्हिडिओमध्ये, गाड्या मोजायच्या अगदी. बरं, हे सगळं ह्यांच्याकडनं पैसे घेऊन होतं का? की तेही आमच्याच खिशातल्या पैशातनं? हे आमदार आहेत, हे खासदार आहेत, हे मंत्री आहेत, हे नेते आहेत, कोण आहेत हे? यांचा थाटमाट करायचा असेल आपल्या पैशातनं करायचा, हा आमच्या पैशातनं करायचा नाही. तुम्हाला आणखी एक उदाहरण दाखवतो, अतिशय सुंदर उदाहरण, खोटारडेपणाचा एक अत्युच्च नमुना दाखवतो. ज्या वेळेस इतर सरकारांनी सोन्याच्या खरेदीमध्ये अशाच प्रकारचं नरेंद्र मोदींसारखं एक आव्हान केलं होतं, त्यावेळेस नरेंद्र मोदींचं तुम्हाला उत्तर ऐकायचं होतं. म्हणजे ज्या वेळेस सरकार इतरांची असतील, नरेंद्र मोदी म्हणणार अरे भाई बताओ अभी ऐसा होता है. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. आर्थिक संकट इसलिए पैदा हुआ है कि लोग सोना खरीदते हैं. बताइए, आपके गले उतरता है भाई? हे सगळं सांगत असताना नरेंद्र मोदी कशा प्रकारे भावनांमध्ये त्याच्यात धर्म आणायचा, तुमचं मंगळसूत्र आणायचं, या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे घेऊन येतात पाहायचंय. सोनं हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे, सौभाग्याचा प्रश्न आहे. हे सोनं तुम्ही आमच्या गळ्यातनं काढून घेत आहात काँग्रेसवाले, तुमच्या त्या अजेंड्यामध्ये सोनं काढून घेणं आहे, आमचं मंगळसूत्र काढून घेणं, हे म्हणणारे नरेंद्र मोदी आज कुठपर्यंत येऊन ठेपले पहा ना. मेरी माता और बहनों की जिंदगी में सोना उसके स्वाभिमान से जुड़ा हुआ है, उसका मंगलसूत्र उसके जीवन के सपनों से जुड़ा हुआ है. तुम उसे छीनने की बात कर रहे हो अपने मैनिफेस्टो में? गोल्ड ले लेंगे, सबको वितरित कर देंगे. और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है. इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे, घुसपैठियों को बांटेंगे. ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा. आपको मंजूर है ये? भाइयों बहनों, ये अर्बन नक्सल की सोच, मेरी माताओं बहनों, ये आपका मंगलसूत्र भी बचने नहीं देंगे, यहां तक जाएंगे मैं कहने आया. आणि ह्याच नरेंद्र मोदींचं काल परवाच त्यांचं मत, सोनं खरेदी करू नका, मग कुठलाही प्रसंग असो, लग्न असो, काहीही असो. ज्या काळामध्ये, म्हणजे विचार करा, ज्या काळामध्ये नरेंद्र मोदींची ही मतं होती, त्या काळातले भाव आणि आत्ताचे भाव याच्यातला फरक तुम्हाला माहितीये. नरेंद्र मोदी त्या काळामध्ये सोनं 26,000 रुपये होतं, आज सोनं 1,26,000 रुपये असेल, माझं चुकत नसेल तर सांगा. ज्या काळामध्ये, म्हणजे आता तुम्ही विचार करा, पाकिस्तान की चीन बरोबरचं युद्ध होतं, मला ठीकसं आठवत नाही, लाल बहादूर शास्त्रींनी ज्यावेळेस ते आव्हान केलं होतं त्यावेळेस देश युद्धजन्य परिस्थितीमध्ये होता, आणि त्यावेळेस लाल बहादूर शास्त्रींनी स्वतःही एक वेळचं जेवण जेवलं होतं. त्यांनी आव्हान केलं होतं, एक वेळचं जेवण जेवा. तशा प्रकारच्या आव्हानाला पुऱ्या देशाने प्रतिसाद दिला होता. तुमचं काय घेऊन बसला? तुम्ही 5 देशांचे दौरे लावलेत. आज तुम्हाला त्याच नरेंद्र मोदींच्या त्या मंत्र्याचा व्हिडिओ दाखवतो,
जे नरेंद्र मोदींचे मंत्री म्हणतायत त्या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेस डॉलरचा भाव हा 60-61 रुपये होता त्या काळामध्ये, आणि आज त्या मंत्र्याला 96 रुपये डॉलरचा भाव गेल्यानंतर सुद्धा हमारा रुपये ठीक चल रही बोलताना ऐकल्यानंतर तळपायची आग मस्तकात जाते. डॉलर का व्यवस्था को पूरे दुनिया देख रही है. हर एक इमर्जिंग मार्केट का इकोनॉमी के साथ भारत को तुलने में हमारे रुपया ठीक चल रही है, और रुपया को ठीक चल रही है, बिल्कुल ठीक चल रही है. नो, एब्सोल्युटली गोइंग फाइन. आणि या सगळ्यानंतर, म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर, ही नौटंकी पाहिल्यानंतर तुम्हाला एक सगळ्यात बेस्ट व्हिडिओ दाखवतो आजवरचा. यामध्ये नरेंद्र मोदींची 2013 पासून ते 2026 पर्यंत वक्तव्य कशी बदलत गेलीत तुम्हाला पाहिजेत. आजवरचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ तुम्ही पहाच. भाइयों बहनों, मैं आपको कह रहा हूं, आप मुझे 60 महीने दीजिए, 60 महीने मैं आपको सुख चैन की जिंदगी दूंगा, ये वादा करने आया हूं. भाई, मैंने सिर्फ देश से 50 दिन मांगे हैं, 50 दिन. 30 दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाइयों बहनों. अगर 30 दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए, कोई मेरी गलती निकल जाए, कोई मेरा गलत इरादा निकल जाए, आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे, मैं खड़ा होकर के देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार. तो मुझ पर 5 साल भरोसा करो, ज्यादा नहीं कह रहा हूं. 5 साल भरोसा करो. इन्होंने जितना लूटा है ना, मैं आपके चरणों में ला करके रख दूंगा. 2035 तक मैं ये राष्ट्रीय सुरक्षा कवच का विस्तार करना चाहता हूं. एक तो हमारा लक्ष्य है 2047. मग हेच नरेंद्र मोदी आज म्हणणार, ऐसे नहीं हो सकता, हमारे देश का रुपया ऐसे नहीं गिर सकता. ऐसी क्या वजह है? नेपाल की करेंसी, बांग्लादेश की करेंसी, भूटान की करेंसी, श्रीलंका की करेंसी, कोई नहीं गिर रहा, लेकिन हमारा रुपया गिर रहा है. ये ऐसे नहीं होता मित्रों. मैं शासन में बैठा हूं, मुझे मालूम है इस प्रकार से रुपया इतनी तेजी से गिर नहीं सकता. अरे ये नेपाल का रुपया नहीं गिरता है, बांग्लादेश की करेंसी नहीं गिरती है, पाकिस्तान की करेंसी नहीं गिरती, श्रीलंका की करेंसी नहीं गिरती. क्या कारण है हिंदुस्तान का रुपया पतला होता जा रहा है? ये जवाब देना पड़ेगा आपको. देश आपसे जवाब मांग रहा है. नरेंद्र मोदी, तुमच्या काळामध्ये आम्ही याच देशांची आपली तुलना करू शकतो. तो काळ गेला आता आमचा, ज्यावेळेस आमची तुलना बलाढ्य देशांची व्हायची. पण आता आम्ही, काल परवा मी ते मला नवल वाटलं, देवेंद्र फडणवीस तुलना करत होते पाकिस्तानशी. म्हणे पाकिस्तानमध्ये याव लिटरला पेट्रोल मिळतं, त्याव लिटरला मिळतं. तुम्ही तर गमजा मारत होते ना, एवढ्या ट्रिलियनची अर्थव्यवस्था, तेवढ्या ट्रिलियनची. आता तुलना पाकिस्तानशी. इथपर्यंत नेऊन ठेवलाय देश माझा. या भाजपाच्या नेत्यांनी खरं तर नरेंद्र मोदींना जोकर बनवून ठेवलेला आहे. म्हणजे त्यांच्या त्या वक्तव्याला संपूर्ण देशामध्ये कशा प्रकारे घेतला तर मला माहित नाही, पण महाराष्ट्रामध्ये मजाक बनून राहिलेले आहेत नरेंद्र मोदी. संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, जगभरामध्ये या सगळ्या वक्तव्यांवरून छीतू होते या मोदी सरकारची. असो, यांचे सगळे हे घपले आपण बाहेर काढतच राहू. पण हे सगळं दाखवण्यामागचं तात्पर्य असं, फक्त बघा आणि थंड बसा, हे असं होऊ शकत नाही. बघा आणि ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करा. 2029 आज ना उद्या हा म्हणता येऊन जाईल. त्या 2029 पर्यंत ह्या गोष्टी लक्षात पण ठेवा. आपल्याला लक्षात ठेवायची सवय नाही. आपण 2 दिवस आधी काय घडतं निवडणुकांच्या, त्याच्यावर आपण मग त्यावेळेस एखादा सर्जिकल स्ट्राईक होणार, त्यावेळेस एखाद्या मंदिराचं उद्घाटन होणार आणि आपण सारे अफू भांगच्या गोळ्या पिऊन त्या धुंदीत राहणार. झालं पुन्हा 5 वर्ष ये रे माझ्या मागल्या. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी.